सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण प्रश्नपत्रिका पाहूया. प्रश्नपत्रिका आहे विषय इतिहास, इयत्ता 11वी कला शाखा, दुसरी सत्र परीक्षा 2023-24ची. आणि ही प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही सोडवा, सराव करा. 80 गुण आहेत आणि 3 तासाचा वेळ आहे. दुसरी सत्र परीक्षा विषय इतिहास, इयत्ता 11वी कला. सराव म्हणून ही प्रश्नपत्रिका सोडवा. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे. तोपर्यंत स्क्रीनशॉट काढून घ्या आणि उत्तरं सोडवा. प्रश्नपत्रिकेत सूचना दिलेल्या असतात, वाचायच्या आणि फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी, सक्तीचं आहे. 2. उत्तरपत्रिकेत अंक पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्नपत्रिकेमध्ये जे उजव्या बाजूला अंक दिलेले आहेत ते कोणत्या प्रश्नाला किती गुण आहे ते दर्शवतं. 3. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात, म्हणजेच उजव्या बाजूला गुण दर्शवलेले आहेत. 4. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी. म्हणजे जो प्रमुख प्रश्न आहे किंवा उपप्रश्न, पहिला दुसरा अ ब हे प्रश्न तुम्ही नवीन पानावर घेतले तर तुमची उत्तरपत्रिका नीटनेटकी दिसेल. चला तर पाहूया. इयत्ता 11वी कला शाखेची इतिहासाची प्रश्नपत्रिका 80 गुण. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करणार आहे. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. सूचना लक्षात घ्या. विधाने पूर्ण करा म्हटले म्हणजे पर्याय निवडायचा, पूर्ण विधान लिहायचं, त्यात उत्तर लिहायचं. उत्तराखाली 2 रेषा मारायच्या पेन्सिलने. 6 गुण आहेत. 1. गुप्त वंशाचा संस्थापक टिंबटिंब हा होता. पर्याय अ. श्रीगुप्त, ब. घटोत्कच, क. रामगुप्त, ड. समुद्रगुप्त. 2. कालिदासाने टिंबटिंब हे काव्य विदर्भातील रामटेक या ठिकाणी रचले. पर्याय अ. शाकुंतल, ब. मेघदूत, क. मालविकाग्निमित्र आणि ड. हरिविजय. 3. आशिया आणि टिंबटिंब यांना जोडणाऱ्या मार्गाचा उल्लेख रेशीम मार्ग असा केला जातो. पर्याय अ. युरोप, ब. आफ्रिका, क. रशिया, ड. अमेरिका. 4. बलबनच्या दरबारात टिंबटिंब हा राजकवी होता. पर्याय अ. आमिर खुसरो, ब. अल्बेस्नी, क. हुसेन शहा शासकी आणि ड. तुली. 5. मुघल बादशाह हुमायून याचा पराभव टिंबटिंब याने केला. पर्याय अ. इब्राहिम लोधी, ब. शेरशाह सूर, क. बाबर, ड. अकबर. 6. टिंबटिंब हा भारतीय आरमाराचे जनक म्हणून ओळखले जाते. पर्याय अ. छत्रपती शिवाजी महाराज, ब. छत्रपती संभाजी महाराज, क. छत्रपती राजाराम महाराज, ड. छत्रपती शाहू महाराज. अचूक उत्तर निवडायचं आहे आणि पूर्ण विधान लिहायचं आहे. प्रश्न पहिल्यातला ब प्रश्न आहे. पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 4 गुण. जोड्या लावलेल्या आहेत पण ब गटातला एक शब्द चुकलेला आहे, दुरुस्त करून लिहायचा. क्रमांक 1. अ गट आणि ब गट दिलाय. 1. कालिदास मालविकाग्निमित्र. 2. गुणाढ्य गाथा सप्तशती. 3. सर्ववर्मा कातंत्र. 4. पतंजली महाभाष्य. दुसरा गट अ आणि ब गटामध्ये. 1. सेतुबंध काव्य पाणिनी. 2. हरिविजय ग्रंथ सर्वसेन. 3. इंडिका ग्रंथ मॅगस्थेनिस. 4. संगीत रत्नाकर शारंग देव. ब गटातली जोडी दुरुस्त करून लिहायची. तिसरा गट पाहूया. 1. खाफी खान अकबरनामा. 2. मलिक मुहम्मद जायसी पद्मावत. 3. संत कबीर दोहे. 4. मिर्झा हैदर तारिखे रशिदी. चौथा गट पाहू. 1. नाईक निंबाळकरांचा वाडा वाठार. 2. नाना फडणीसांचा वाडा मेनवली. 3. काळाराम मंदिर जेजुरी. 4. मोहिनीराज मंदिर नेवासा. ब गटातली जोडी चुकीची आहे, दुरुस्त करून लिहायची. प्रश्न दुसरा अ. ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना या संबंधीची नावे लिहा. 4 गुण आहेत. 1. सातवाहनांची राजधानी. 2. हर्षचरितचा लेखक असणारा राजकवी. 3. स्वराज्याची राजधानी. 4. बौद्ध धर्माचे मुख्य 2 पंथ. 4 पैकी 4ही सोडवायचे. 4 गुण आहेत.
प्रश्न दुसऱ्यातला ब, खाली दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. इथे पण पूर्ण विधान लिहायचं आहे. 4 गुण. 1. कुशाण राजे स्वतःला देवपुत्र असे म्हणवत असत, कारण. तसं इथं कारण लिहायचं आहे. पर्याय दिलेले आहेत. अ. कुशाण यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला होता. ब. त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. क. राजा देवाचा अंश असतो अशी त्यांची श्रद्धा होती. ड. त्यांना स्वतःचे उदात्तीकरण करावयाचे होते. क्रमांक 2. ब्राह्मी लिपी महत्त्वपूर्ण आहे, कारण. पर्याय अ. त्यातून श्रीलंकेची राजधानी सिंहल लिपी विकसित झाली. ब. त्यातून भारतात प्राकृत भाषा निर्माण झाल्या. क. त्यातून गौतम बुद्धाच्या शिकवणीचा प्रसार झाला. ड. ती अत्यंत प्रगत लिपी होती. अचूक कारण निवडायचे आणि पूर्ण विधान लिहायचे. क्रमांक 3. गौतम बुद्धांनी 45 वर्षे सतत भ्रमंती केली, कारण. अ. गुरुच्या शोधासाठी. ब. तपश्चर्या करण्यासाठी. क. लोकांना धम्माचा उपदेश करण्यासाठी. ड. ज्ञान मिळवण्यासाठी. 4. मुघलांना अवघड तोफखान्यांचा वापर करता आला. मुघलांना अवजड तोफखान्याचा वापर करता आला नाही, कारण. पर्याय अ. दारुगोळा संपला त्यामुळे. ब. संताजी व धनाजीच्या गनिमी काव्यामुळे. क. प्रतिकूल हवामानामुळे. ड. सेनापतीच्या हुकमामुळे. अचूक कारण निवडून विधान पूर्ण लिहायचं आहे. प्रश्न तिसरा अ. नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुण. हा इराण आणि आशियाचा नकाशा दिलेला आहे. खूप अस्पष्ट आलेला आहे फोटो काढताना, त्यामुळे तुम्ही पुस्तकात नकाशा पहा आणि मग यावरची उत्तरं शोधा. प्रश्न दिलेले आहेत 5 गुणांच्यासाठी 5. पहिला प्रश्न, जमिनीवरून जाणारा व्यापारी मार्ग कोणकोणत्या देशातून जातो? 2. सागरी मार्गाने जाणारा हा व्यापारी मार्ग कोणकोणत्या समुद्रातून जातो? 3. या व्यापारी मार्गाला कोणत्या नावाने ओळखले जाते? 4. हा व्यापारी मार्ग प्रामुख्याने कोणत्या खंडातून जातो? 5. भारताच्या दक्षिणेस कोणते राष्ट्र किंवा देश आहे? 5 गुणांच्यासाठी 5 प्रश्न, नकाशात उत्तर शोधायची. प्रश्न तिसऱ्यातला ब, दिलेल्या संकल्पना चित्रांना पूर्ण करायचं आहे. 6 पैकी 4 सोडवायचे आहेत आणि 8 गुण, म्हणजे एका संकल्पना चित्राला 2 गुण आहेत. पहिला दिलेला आहे संकल्पना चित्राचा विषय, प्राचीन काळातील दक्षिण भारतातील राज्य. 4 राज्यांची नावं लिहायची आहेत 2 गुणांच्यासाठी. प्राचीन भारतातील किंवा प्राचीन काळातील दक्षिण भारतातली राज्य. दुसऱ्या संकल्पना चित्राचा विषय आहे, प्राचीन काळातील भारतातून दूरवरच्या प्रदेशांशी असणाऱ्या व्यापाराची माहिती देणारे ग्रंथ. व्यापाराची माहिती देणारे 4 ग्रंथ, त्याची नावं लिहायची आहेत. 2 गुण आहेत. तिसरं संकल्पना चित्र आहे, आग्नेय आशियातील देशांची नावं लिहायची. काही लिहून दिलेली आहेत. म्यानमार, लाओस आणि इंडोनेशिया लिहून दिले. मग इथे रिकाम्या जागी 1, 2, 3 आणि 4 नावं तुम्ही लिहायची आग्नेय आशियातील देशांची. पुढचं संकल्पना चित्र आहे 4, सुलतानशाही काळातील इस्लामी वास्तुकलेच्या इमारती. इमारतींची 4 नावं लिहायची आहे इस्लामी वास्तुकलेच्या 2 गुणांच्यासाठी. 5वं संकल्पना चित्र आहे, बाबराच्या विजयाची कारणं. 4 कारणं लिहायची आहेत 4 रिकाम्या चौकटीमध्ये 2 गुणांच्यासाठी. चौकटी पेन्सिलने करायच्या. 6वं संकल्पना चित्र आहे, तक्षशिला येथे शिकवले जाणारे विषय. ते कोणकोणते विषय शिकवले जात होते ते 4 विषयांची नावं लिहायची. प्रश्न क्रमांक 4 अ, टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा. 5 पैकी 3 सोडवायच्या आणि 6 गुण, म्हणजे एका संकल्पनाला 2 गुण. 1. नाणेघाट महाराष्ट्रातील एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग. 2. दक्षिण भारतातील राज्यव्यवस्था. 3. वर्धमान महावीर. 4. गौतमीपुत्र सातकर्णी. 5. मुघलकालीन चित्रकला. 5 पैकी 3 सोडवायचे, 6 गुण. प्रश्न 4 ब, पुढील विधाने कारण स्पष्ट करा. 5 पैकी 3 सोडवायचे, 9 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. गुप्त काळात स्थानिक जमीनदारांच्या हाती सत्ता केंद्रित होऊ लागली. 2. दक्षिण भारतात चालुक्यांची सत्ता प्रबळ निर्माण झाली. 3. राजपूत राज्यांना तुर्की आक्रमणासमोर माघार घ्यावी लागली. 4. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले. प्रश्न 5वा, तुमचे मत नोंदवा.
5 पैकी 3 सोडवायचे, 9 गुण म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. सातवाहन काळात प्राकृत भाषेला प्रोत्साहन मिळाले. 2. इस्लाम पूर्व काळात गांधार प्रदेश सांस्कृतिकदृष्ट्या भारताशी संलग्न होता. 3. सुलतान राजवटीत कापड उद्योग भरभराटीस पोहोचला होता. 4. मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली. हे वाचून तुमच्या मनात कोणते विचार आले? 5. हिरोडोटसला इतिहास लेखनाचा जनक मानले जाते. 5 पैकी 3 सोडवायचे आणि 9 गुण आहेत. प्रश्न क्रमांक 6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 3 पैकी 2 सोडवायचे, 10 गुण आहेत. 1. सम्राट अशोक यांच्या कारकिर्दीची माहिती लिहा. 2. मुघल काळामध्ये महसूल व्यवस्थेत कोणते बदल करण्यात आले? 3. अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीच्या यादवांवर आक्रमण केले, त्याची माहिती द्या. 3 पैकी 2 सोडवा, 10 गुण म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. प्रश्न शेवटचा 7. खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. 5 पैकी 3 सोडवायची, 15 गुण म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण आहेत. 1. सातवाहन घराण्याची माहिती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा. अ. प्रशासन व्यवस्था. ब. उद्योग व व्यापार. क. साहित्य व कला. दुसरा प्रश्न. प्राचीन कालखंडातील भारत व चीन यांच्या संबंधीची माहिती लिहायची आहे. मुद्दे. अ. व्यापारी संबंध. ब. बौद्ध धर्माचा चीनमध्ये प्रसार. क. सेरेंडियन कलाशैली. तिसरा प्रश्न. हडप्पा संस्कृतीमधील नगरांची वैशिष्ट्ये दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा. मुद्दे आहेत. अ. नगररचना. ब. समाज व्यवस्था आणि क. आर्थिक अवस्था किंवा व्यवस्था. चौथा प्रश्न. शिलाहार घराण्याविषयी माहिती लिहा. मुद्दे आहेत. अ. दक्षिण कोकणचे शिलाहार. ब. उत्तर कोकणचे शिलाहार. क. कोल्हापूरचे शिलाहार. 5वा प्रश्न. मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम विषयी माहिती द्या. मुद्दे आहेत. अ. छत्रपती संभाजी महाराज. ब. छत्रपती राजाराम महाराज. क. महाराणी ताराबाई. मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहायचं आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन मिळेल. या प्रश्नपत्रिकेच्या उत्तराचा व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करणार आहे, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा आणि परीक्षेसाठीही शुभेच्छा.